ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। अथ गरुड पुराणं द्वितीयोऽध्यायः। आत्मप्रिय बंधूंनो, आपणास प्रणाम। आज आपण गरुड पुराणातील दुसऱ्या अध्यायाचं श्रवण करणार आहोत। मित्रांनो, मनुष्याला जन्मतः 3 प्रकारचे ऋण प्राप्त होतात। एक आहे देव ऋण, दुसरा आहे ऋषी ऋण आणि तिसरा आहे पितृऋण। देव, ऋषी आणि पितृ यांच्याबद्दल धर्मशास्त्रीय कर्तव्य आपण पार पाडणं आणि यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं, यातूनच ह्या ऋणांमधून आपली उतराई होत असते। मनुष्याला पितृ ऋण असतात। आपले आईवडील असतील, आपले आजोबा आजी असतील, जे कोणी आपले परिवारजन आहेत, त्यांच्याबद्दल आपण प्रेमभाव ठेवणं, त्यांची सेवा शुश्रूषा करणं, त्यांचं आज्ञापालन करणं, ते आपल्याजवळ असताना त्यांना आनंद वाटेल असं आपण वागणं, सर्व प्रकारे तनमन धनाने त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असतं। मात्र हेच आपले आईवडील ज्यावेळेस स्वर्गवासी होतात त्यावेळेस त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, तिलांजली, पिंडदान, सांवत्सरिक श्राद्ध असेल, पितृपक्षातील श्राद्ध असेल ते करणे आणि आपल्या या गतपितरांसाठी सद्गती मिळावी या हेतूने धर्मशास्त्रीय श्राद्ध विधी करणं, यातून आपण पितृऋणातून आपली उतराई होत असते। गरुड पुराणाचं श्रवण करणं, कीर्तन करणं, यातून सुद्धा पितृऋणातून आपली उतराई होत असते। आज आपण गरुड पुराणातील दुसऱ्या अध्यायाचं श्रवण करणार आहोत। दुसऱ्या अध्यायामध्ये गरुड भगवंतांना विचारतो की हे भगवंता, ज्या मार्गाने पापी जातात असा हा पापी लोकांना दुःख देणारा मार्ग कसा आहे ते सांगा। आपल्याला माहिती आहे की यमनगरीकडे मृत्यूनंतर पापीही जातात आणि पुण्यवानही जातात। पुण्यवान लोकांना जाण्यासाठी पूर्वेकडील, पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील मार्ग आहे। मात्र जे पापी आहेत त्यांना दक्षिणेकडील मार्ग आहे आणि पापी लोकांसाठीच तो खास वेदनामय असा तो मार्ग तयार केलेला आहे। नेमकं त्याला काय वेदना भोगाव्या लागतात, काय शिक्षा भोगावी लागते ते ह्या अध्यायामध्ये सांगितलं आहे। या मार्गामध्ये विश्रांती करता प्राणी थांबतो, मात्र त्या विश्रांती करता त्याला झाडाची छाया सुद्धा मिळत नाही। ज्या मार्गामध्ये अन्न पाणी यांची सोय नसते, ज्या मार्गाने जाताना तहान लागली असता पाणी पिऊ म्हणेल तर पाणी सुद्धा मिळत नाही। त्या आपल्या ह्या पृथ्वीवर एक सूर्य तापत असतो, मात्र त्या ठिकाणी जणू काही प्रलयकाल आला अशा अवस्थेमध्ये एकाच वेळेस 12 सूर्य तापत असतात। 12 सूर्यांची उष्णता त्या ठिकाणी सहन करावी लागते। त्या ठिकाणी थंडी सुद्धा खूप आहे, वाराही खूप आहे, यांचीही पीडा भोगावी लागते। काही ठिकाणी रस्त्यामध्ये महाविषारी सर्प असतात, वाघ असतात, सिंह असतात, कुत्रे असतात, ते येऊन त्यांना खातात। तसेच कोठे कोठे त्यांना विंचू येऊन
दंश करतात. काही ठिकाणी दावाग्नी पेटलेला असतो, त्यातून जावं लागतं. काही ठिकाणी त्या रस्त्यामध्ये मोठे मोठे कावळे, घुबड, गिधाड, विषारी माशा यांचा उपद्रव खूप असतो. या रस्त्यामध्ये असीपत्र नावाचे एक जंगल आहे. हे जंगल 2000 योजन लांब आहे. या ठिकाणी या जंगलामध्ये प्राणी मोठमोठ्या अंधारमय झाडाझुडपांमध्ये अडकतो. अकराळ विकराळ पर्वतावरून त्याला खाली ढकलून दिलं जातं. काही ठिकाणी तलवारीच्या धारेवर तो पडतो. कोठे कोठे तर शंकूवर येऊन पडतो. अंधारमय अशा कोठडीत अडकून पडतो. भयंकर अशा विषारी पाण्यात अडकतो. त्या ठिकाणी जळवा आहेत अशा चिखलामध्ये तो अडकतो. काही ठिकाणी तापलेल्या धुळीवर त्याला पडावं लागतं. तापलेल्या रेतीमध्ये तो पडतो. तांबे सुद्धा कडून जाईल अशा प्रकारे निखाऱ्यांच्या ढिगावर त्याला पडावं लागतं. काही ठिकाणी धुरळीचे लोट उठलेले असतात. त्या धुरळ्याच्या लोटामध्ये त्याला सापडावं लागतं. काही काही ठिकाणी आकाशातून निखारे पडत असतात. काही ठिकाणी गारांच्या वृष्टीबरोबर दगडांचीही वृष्टी होते. काही ठिकाणी रक्ताची वृष्टी होते. काही ठिकाणी गरम पाण्याची वृष्टी होते. काही ठिकाणी चिखलाची वृष्टी होते. कोठे कोठे तर अतिशय मोठ्या खाच खळग्यात त्याला पडावं लागतं. त्यातून चालावं लागतं. कोठे कोठे तर उंच टेकड्यावर चढावं लागतं. काही ठिकाणी गुहेतून जावं लागतं. अंधकारमय अशी दाट अंधकारमय ती गुहा आहे. कुठे तर चढण्यास अवघड अशा दगडांवर चढावं लागतं. काही ठिकाणी पू आणि रक्त आणि विष्ठा यांनी भरलेले डोह आहेत, त्यातून जावं लागतं. रस्त्याच्या मध्यभागी अतिशय भीती देणारी एक नदी आहे. त्या नदीचं नाव आहे वैतरणी. तिला पाहिल्यावरही दुःख होतं, भीती वाटते. 100 योजनेपर्यंत अतिशय विस्तीर्ण अशी ती नदी आहे. आणि ही नदी पाण्याची नाही आहे, रक्त आणि पू यांचा पाठ त्यामध्ये वाहत आहे. रक्त आणि पूचा प्रवाह त्या ठिकाणी आहे. हाडांच्या ढीकचा ढीक त्या ठिकाणी आहे. मांस व रक्त यांचा चिखल आहे. पापी लोकांना तरून जाता येत नाही. अशा या नदीमध्ये केस हेच शेवाळे आहेत, मोठमोठ्या सुसरी आहेत आणि भयंकर पक्षीगणांनी ती भरलेली आहे. अशी ती नदी हे गरुडा पापी येत आहेत असे पाहून कढईतून तूप कडते त्याप्रमाणे ज्वाळा आणि धूम यांनी कडत असते. त्या नदीत भयंकर कृमी आहेत. सूर्याच्या अग्राप्रमाणे तीक्ष्ण तोंडाचे पक्षी आहेत. वज्रासारखे तोंडाचे भयंकर गिधाडे आहेत. तसेच कावळेही पुष्कळ आहेत. शिशुमार नावाचे मगर, जळवा, मोठे मोठे मासे, कासव याशिवाय दुसरे मांस खाणारे जलचर प्राण्यांनी ती नदी भरलेली आहे. त्या नदीत पुष्कळ पापी लोक हे बंधू, हे मुला, हे बाबा असे मोठ्या मोठ्याने आक्रोश करीत असतात. भुकेने व्याकुळ झालेले व तहानेने पीडित झालेले ते प्राणी त्या ठिकाणी रक्त पितात. कारण ते रक्त प्यावं लागतं, त्या ठिकाणी पाणी नाहीच आहे. आणि त्या नदीमध्ये पुष्कळ असा रक्ताचा फेस आलेला असतो. ती नदी महाभयंकर गर्जना करणारी आहे. तिला पाहू शकत नाही अशा प्रकारे ती भीती देणारी आहे. तिच्या नुसत्या दर्शनाने पापी घाबरतो. या नदीत पुष्कळ विंचू आहेत. पुष्कळ मोठे काळे साप आहेत. त्यामध्ये पडलेल्या पाप्यांना आपला रक्षण करणारा कोणी नसतो. पापी लोक पाण्यातील शेकडो भवऱ्यांच्या जोराने कधी खाली जातात, कधी वर येतात. अशा प्रकारे ते खाली वर अशा गटांगळ्या खात असतात. भगवान सांगतात, हे गरुडा, पापी लोकांना त्यामध्ये पडावे लागते. अशा करता ती नदी निर्माण केली आहे. तिचे पलीकडचे तीर दिसत नाही.
ती तरुण जाण्यास फार अशक्य आहे व फारच दुःखप्रद आहे. अशा रीतीने यमाचा मार्ग आहे. तो मार्ग पुष्कळ प्रकारांनी अतिशय दुःख देणारा आहे. पापी लोक आक्रोश करीत रडत रडत दुःखी होत होत त्या रस्त्याने जात असतात. त्या रस्त्याने जे पापी जातात त्यापैकी कित्येक तर पाशाने बांधलेले असतात. कित्येकांना अंकुशाने ओढून नेतात. कित्येकांना दोरखंडात ओढून नेतात. कित्येकांच्या नाकात व्यसन घालून, कित्येकांच्या कानात दोर बांधून, कित्येकांच्या गळ्यात पाश घालून, कित्येकांना कावळ्याप्रमाणे पकडून ओढून नेतात. कित्येकांच्या गळ्यांना, हातांना, पायांना साखळदंड बांधून, कित्येकांच्या पाठीला साखळदंड बांधून त्यांना ओढून नेतात. कित्येकांच्या डोक्यावर लोखंडाचा बोजा देऊन त्यांना हेलकाऱ्याप्रमाणे चालवितात. असे असून मध्ये मध्ये यमाचे दूत चापकाने मारित असतात. वारंवार मुद्गलांचा प्रहार करतात. त्यामुळे तोंडातून रक्त ओकतात आणि पुन्हा तेच आपले रक्त पितात. ते प्राणी आपली केलेली दुष्ट कर्म स्मरतात आणि त्याबद्दल शोक करतात आणि महाग्लानी पावतात. अतिशय दुःख भोगीत भोगीत शेवटी यमाच्या द्वारी पोचतात. तो मंद बुद्धीचा पापी तशाच मार्गाने चालत असता माझा मुलगा, माझा नातू असे बोलत बोलत हा हा अरे अरे असे करीत करीत महापश्चाताप पावतो. तो पश्चाताप असा करतो की मोठ्या प्रयासाने, मोठ्या प्रयत्नाने, महापुण्याच्या योगाने मनुष्य जन्म मिळाला होता. तसे असतानाही मी कधी दान केलं नाही, मी कधी धर्म केला नाही, मी किती वाईट कर्म केले. पश्चाताप करताना तो स्वतःलाच उद्देशून म्हणतो, हे जीवा, मी कधी कोणाला दान केलं नाही, कधी अग्नीमध्ये हवन केलं नाही, कधी तप केले नाही, कधी देवाचं मी पूजन केलं नाही, यथाविधीप्रमाणे तीर्थयात्रा केली नाही. म्हणून तू जे केलेस त्या दुःखाचा उपभोग कर. ह्याबद्दल इतर कोणालाही दोष देऊन चालणार नाही. मित्रांनो, मनुष्याचा हा स्वभाव आहे. जवळजवळ सर्वांनाच वेळ गेल्यानंतरच सत्य लक्षात येतं. वर्तमान काळामध्ये आपण कर्म करतो त्यावेळेस आपण मोहाधीन झालेलो असतो. मायेच्या अधीन होऊन, मोहित होऊन आपण कोणतेही कर्म करतो. या वर्तमान काळामध्ये आपण भ्रमामध्ये राहून कर्म करतो. आपण अहंकारात ताठून जाऊन कर्म करतो. अशा वेळेस आपल्या हातून बऱ्याच वेळेस चुकीचीच कर्म घडतात. मात्र ज्यावेळेस तो वर्तमान काळ भूतकाळामध्ये रूपांतरित होतो आणि जसं झोपेतून जागं झाल्यावर स्वप्न हे खोटं होतं हे आपल्या लक्षात येतं, त्याप्रमाणे वेळ निघून गेल्यावर आपल्या हाती सत्य लागतं. मात्र त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि वेळ निघून गेल्यावर सत्य सुद्धा काही किमतीचं राहत नाही. वेळ निघून गेल्यावर आपण पुन्हा सत्यकर्म करू शकत नाही, सत्कर्म करू शकत नाही. त्यामुळे वर्तमानामध्ये जागृत राहून आपण मायेवर मात केली पाहिजे आणि कोणतंही कर्म मोहित न होता, मायेच्या अधीन न जाता आपण सत्याच्या मार्गानेच कर्म केलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही आणि पश्चातापाने काही सिद्ध होत नाही. आणि मृत्यूनंतर तर पश्चाताप काहीच उपयोगाचा नाही. कारण की मृत्यूनंतर पुन्हा सत्कर्म आपण करू शकत नाही. मृत्यूनंतर सत्कर्म करण्यासाठी आपल्याकडे साधन, शरीर राहत नाही. मग आपण पश्चाताप केला तरी सुद्धा सत्कर्म करणार कशी? करू शकत नाही. मात्र मृत्यूनंतर मनुष्याला सत्याची जाणीव होते, पश्चाताप होतो. मात्र असं असतानाही तो सत्कर्म करू शकत नाही.
तो स्वतःलाच सांगतो की अरे, समाजामध्ये जे पूजनीय लोक होती, जी आदरणीय लोक होती, साधू संत होते, देव ब्राह्मण होते, यांच्यापुढे आपण कधीच नतमस्तक झालो नाही. आपण नेहमी आपल्या अहंकारात असतो, त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच दिसत नाही. आपल्यापेक्षा ज्ञानी आपल्याला कोणी दिसत नाही. कोणाचं म्हणणं आपल्याला समजूनच घ्यायचं नसतं. कधी कोणाचं आपलं ऐकायचंच नसतं. कधी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आत्मपरीक्षण करायचं नसतं. कधी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे आपण आत्मपरीक्षण करून आपण स्वतःमध्ये काही सकारात्मक असे बदल करून घेतले, असं कधी आपल्याला करायचं नसतं. याचं कारण आपला अहंकार. आणि म्हणून आपण कोणापुढेही नतमस्तक होत नाही. गंगा, सिंधू, सरस्वती आदी पवित्र नद्यांच्या तीरावर जाऊन आपण कधी राहिलो नाही. कधी निसर्गाच्या सानिध्यात आपण शांत झालो नाही. कधी आपण स्वतःमध्ये डोकावून बघितलं नाही. आत्मपरीक्षण आपण कधी केलं नाही. सत्पुरुषांची सेवा कधी केली नाही. कधी कोणापुढे हे शरीर नतमस्तक झालं नाही. कधी एखाद्या महापुरुषाची आपण जाऊन हातपाय चेपावे, त्यांची सेवा करावी, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना कधी त्यांची सेवा करावी, त्यांची काळजी घ्यावी, असं आपण कधी केलं नाही. तन मन धनाने कधी सत्पुरुषांची आपण सेवा केली नाही. फक्त पापच केली. आणि म्हणून आता त्या पापाचं फळ तुला भोगावं लागतंय, ते तू भोग. स्वतःलाच म्हणतो की हे जीवा, निर्जल प्रदेशामध्ये कधी पाण्याचे तलाव तू केले नाही. ज्या तलावामध्ये मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी येतील, कधी पाणी पितील. कधी कधी कडक उन्हाळा पडतो. मनुष्य स्वतःच्या पाण्याची व्यवस्था तरी करू शकतो, मात्र पशुपक्ष्यांनी काय करायचं? आज जंगलं राहिली नाही, आज वन राहिली नाही, आज वृक्षतोड आपण केली की ज्यावर एखादं पक्षी येऊन घरटं करील, आश्रय घेईल. कधी कुठे तलाव नाही, कुठे ओढा नाही, नदीला पाणी नाही. अशा वेळेस या पशुपक्ष्यांनी पाणी प्यायचं कसं? आणि त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे बोलायला शब्दसुद्धा नाहीये, तोंडसुद्धा नाहीये त्यांना. ते बोलणार कसे? आम्हाला तहान लागली, आम्हाला पाणी प्यायचं, एक मनुष्याकडे ते मागणार कसे? परंतु ह्या जीवांची वेदना, या जीवांच्या भावना आपण कधी समजून घेतल्या नाही. आणि म्हणून घराबाहेर कधी आपण एखादी कुंडी, पाण्याची कुंडी करून ठेवली नाही. रस्त्याने वाट सरू जातात, तहान लागते, आपण कधी पानपोई बनवली नाही. घराच्या बाहेर एखाद्या कुंडीमध्ये पशुपक्ष्यांसाठी आपण धान्य ठेवलं नाही. कधी गोग्रास जेवणासाठी कधी गोग्रास आपण काढला नाही. कुत्र्याला कधी पोळी त्याची बाजूला काढली नाही. कधी त्या पशुपक्ष्यांची आपण कधी आठवण केली नाही. नित्यदान केलं नाही. नित्यदान करू शकत नाही एखादा गरीब आहे, त्याने साप्ताहिक दान केलं नाही केलं. मासिक दान कधी केलं नाही. वार्षिक दान कधी केलं नाही. आपल्या पवित्र अशा धर्मशास्त्रांवर कधी विश्वास ठेवला नाही. पुराण ग्रंथ कधी ऐकले नाही. कधी एखादा ग्रंथ उडून वाचावा, एखाद्या विद्वानाच्या मुखातून ऐकावा, समजून घ्यावा, असं कधी वाटलं नाही. धर्मशास्त्रांनी जो सत्याचा मार्ग आपल्याला सांगितलाय, त्या सत्याच्या मार्गावर चालण्याची कधी आम्ही इच्छा व्यक्त केली नाही, प्रयत्न केला नाही. एकही पुण्य आम्ही कधी केलं नाही. केवळ पापाचरण केलं. केवळ संसारामध्ये भोग भोगत राहिलो. काही झालं तरी पैसे कमवायचेत, काही झाले तरी धन संपत्ती वाढवायची आहे. मग त्यासाठी योग्य काय अयोग्य काय याचा कधी आम्ही विचार केला नाही. आमच्या व्यापार धंद्यामध्ये केवळ आम्ही असत्यानेच वागलो, दांभिकपणेच वागलो. आलेला व्यक्ती हा माझा बंधू सखा नाहीये, तो केवळ एक ग्राहक आहे. कारण आम्हाला पाश्चात्य लोकांनी सांगितलंय द वर्ल्ड इज अ बिग मार्केट. होल वर्ल्ड इज मार्केट ही त्यांची संकल्पना आहे. सगळं विश्व म्हणजे बाजारपेठ आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे ग्राहक आहे. पण त्याआधी हजारो वर्षापासून आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला सांगितलंय वसुधैव कुटुंबकम. आम्ही आलेल्या व्यक्तीला कधी ग्राहक समजत नाही. आम्ही त्याला आमचा सखा समजतो,
त्याला आम्ही आमचा परिवारातला व्यक्ती समजतो, आम्ही त्याला कुटुंबीय समजतो. आलेल्या व्यक्तीला काहीतरी विकायचं आणि केवळ ओरबडायचं, आवश्यकतेपेक्षा जास्त नफा घ्यायचा, नफाखोरीपणा करायचा, काहीतरी उलट सुलट पद्धतीने त्याला समजावून सांगायचं, पटवून द्यायचं आणि खोटारडेपणाने आपली वस्तू त्याला विकायची आणि त्याच्याकडून काही झालं तरी पैसा हा काढायचा. हेच जीवन आम्ही करत आलो आणि हे पाप आहे. या पापाचं दुःख आज आम्ही भोगत आहोत. ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया अशा प्रकारे पश्चाताप करतात की पूर्वी म्हणजे मृत्यूच्या पूर्वी नवऱ्याची आज्ञा कधी मानली नाही, पतिव्रता धर्माचं पालन कधी केलं नाही, कधी कोठे आई वडिलांची आज्ञा ऐकली नाही, आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे कधी आचरण केलं नाही. ह्या पापाचं फळ तुझं तू आता भोग. आपल्या पतीची, आपल्या आई वडिलांची सेवा हा स्वधर्म असतानाही कधी केला नाही. वैधव्य आलं तर तपा अनुष्ठान कधी केले नाही. पापाचे फळ तुझं तू आता भोग. कधी महिन्याला साप्ताहिक आठवड्यातून एकदा उपवास केला नाही, पक्षातून एकदा उपवास केला नाही, कधी महिन्याला उपवास केला नाही, कधी चांद्रायण व्रत केलं नाही, सात्विक भाव कधी ठेवले नाही, कधी कोणत्याही मोहाचा, कोणत्याही विषयांचा कधी त्याग केला नाही, कोणत्याही धार्मिक नियमांचं आचरण करत शरीराला क्लेश कधी दिला नाही. केवळ आणि केवळ शरीर भोगासाठीच वापरलं. हे पाप आहे, त्याचं तू फळ आता भोग. अशा रीतीने पापाचं स्मरण करून तो जीव त्या ठिकाणी खूप विलाप करतो. आता पुन्हा पुण्य करण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी आता पुन्हा मनुष्य जन्म कसा मिळणार? ते मनुष्याचं शरीर एवढं अमूल्य ठेवा भगवंताने आपला दिला होता, ते शरीर आता परत कसं मिळणार? मी परत आता सत्कर्म कशी करणार? असा विचार करून पुन्हा पुन्हा तो दुःख मानत असतो, पुन्हा पुन्हा पश्चाताप करतो. अशा प्रकारे जीव हा एकटाच 17 दिवस चालता चालता 18व्या दिवशी सौम्यपुरी पोहोचतो. त्या रमणीय अशा नगरामध्ये पुष्कळ प्रेतांचा ढीकच्या ढीक पडलेला आहे. तिथे पुष्पभद्रा नावाची नदी आहे. त्या नगरीत यमाचे दूत त्याला थोडासा विसावा घेण्यास देतात आणि मृत्यू झाल्यानंतर वर्षश्राद्धापर्यंत वर्षभरामध्ये एकूण 16 श्राद्ध करावी लागतात. त्याला मासिक श्राद्ध असं म्हणतात. आणि त्या प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस तो जीव एका ठिकाणी पोहोचलेला असतो की ज्या ठिकाणी त्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यायचा असतो, त्या ठिकाणी त्याला शिक्षा भोगायची असते. त्या ठिकाणी त्याची शिक्षा सौम्य व्हावी, त्या शिक्षेमधून त्याची जी ऊर्जा संपलेली आहे त्याला पुढे चालण्यासाठी शक्ती मिळावी, त्याची सद्गती व्हावी, यासाठी या ठिकाणी भूलोकावर त्याचे पुत्राधिक जे श्राद्ध करतात त्यातून जे अन्नदान आणि तिलांजली याचा अंश त्याला मिळतो, त्यातून त्याला शक्ती मिळते आणि ती शक्ती मिळवून तो पुन्हा पुढे प्रवास सुरू करतो, म्हणजेच त्याची सद्गती होते. तर या ठिकाणी त्याला श्राद्ध केलं जातं, त्यातून त्याला जे काही ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून तो पुढे जाण्यास निघतो. त्या ठिकाणी त्याला आपल्या पतिपत्नींची आठवण होते. धन, साखर, नोकर, गाडी, बंगला या सगळ्याचं त्याला आठवण होते. पद, पैसा, प्रसिद्धी, भूलोकावर जो आपण उपभोगत होतो त्याची आठवण होते आणि मात्र ते आता पुढे कुठेच दिसत नाहीये. आणि मग यमदूत त्याला बोलतात, कुठे आहे तुझं धन, कुठे आहे तुझे नोकर, कुठे आहे तुझी बायको, कुठे आहे तुझे पती, कुठे मित्र? आता नाहीये ना ते बरोबर, आता तू एकटाच आहे. त्यांच्यासाठी कर्म केली ना, पापकर्म केली ना, त्यांच्या बरोबर केली, त्यांच्यासाठी केली ना, मात्र ते नाहीये आता उपभोगायला, तूच आहेस. तर तुझा पापांचा उपभोग तू एकटा कर. चल उठ इथून, निघ पुढे. आणि मग ते यमदूत त्याला बोलतात की हे मरणशील जीवा, हा जो मार्ग आहे हा बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना माहीत आहे. हा रस्ता कसा आहे हे तू ऐकलं नव्हतं का? कधी धर्मशास्त्र समजून घेतलं नव्हतं का?
कधी साधू संतांच्या वाणीवर कधी विश्वास ठेवला नव्हता का? गरुड पुराण कधी ऐकलं नव्हतं का? अशा रीतीने यमदूत त्याला निष्ठुर वचन बोलतात, काठीने ताडण करतात आणि मग तो पुढे धावतो. यमदूत त्याच्या मागे धावतात, मग तो आडखळून पडतो, वेदना होतात, रडू लागतो. पुन्हा त्याला बैलाप्रमाणे गळ्यात पाश बांधून ओढून नेतात. त्यानंतर पुढे तो सौरीपुरास जाण्यास निघतो. या नगरामध्ये यमदूत कालरूप धारण केलेला असतो. काल हा चलनवलन करणारा असतो. त्या काळाला पाहून जीव भयभीत होतो. हाच तो काळ, त्याच्या मुखामध्ये मी प्रवेश केला, यांनी माझं आयुष्य हरण केलं, यांनी मला माझ्या मुलाबाळांपासून तोडलं. हाच तो काळ ज्याने माझं आयुष्य संपवलं. हे बघितल्यानंतर तो त्याला घाबरतो आणि त्या ठिकाणी 1.5 महिन्याला जे श्राद्ध केलं जातं, त्रिपाक्षिक श्राद्ध त्याला म्हणतात, त्यातील अन्न पाणी खाऊन ऊर्जा मिळते आणि पुढे तो नगेंद्र भवनाकडे जाण्यास निघतो. जेव्हा ते निर्दय यमदूत त्याला ओढून नेतात तेव्हा तो पुन्हा पुन्हा रडतो आणि मग 2ऱ्या महिन्यामध्ये त्या नगेंद्र भवनामध्ये तो पोहोचतो. तेथे पुन्हा इथे भूलोकामध्ये जे श्राद्ध केलं जातं त्यातलं अन्न पाणी खाऊन त्याला पुढे ओढून नेतात. तो पुढचा प्रवास सुरू करतो. 3रा महिना पूर्ण झाल्यानंतर तो गंधर्व नगरात पोहोचतो. 3ऱ्या महिन्यातील श्राद्धातील अन्न पाणी तो खातो आणि 4था महिन्यात तो शैलागमन या नगरामध्ये पोहोचतो. तेथे प्रेतांवर पुष्कळ दगडांचा वर्षाव केला जातो. दगडांचा पाऊस त्याच्यावर पडतो. तेथे 4थ्या महिन्यातील मासिक श्राद्ध तो खातो आणि पुढे क्रौंचपुराकडे जाण्यास निघतो. 5व्या महिन्यामध्ये तो क्रौंचपुरामध्ये पोहोचतो आणि 5व्या महिन्यात इथे भूलोकावर त्याच्या मुलांकडून जे अन्न पाणी त्याला मिळतं ते खातो आणि पुढे क्रूरपुरीत जाण्यास निघतो. 5.5 महिन्यास तो तिथे पोहोचतो आणि तिथे 5.5 महिन्यातलं श्राद्ध या भूलोकावर केलं जातं. त्यातलं अन्न पाणी त्याला मिळतं. थोडासा तृप्त होतो. 1 घटिकापर्यंत त्या ठिकाणी विसावा घेतो आणि नंतर त्याच्या शरीराला कंप सुटतो. थरथर कापू लागतो, फारच दुःखी होतो, घाबरतो आणि यमदूत त्याला वरचेवर निष्ठुर वचनाने त्याचा तिरस्कार करतात आणि मग पुढे तो चित्रभवन नावाच्या नगरास जातो. तेथे विचित्र नावाचा एक राजा आहे. हा यमाचा धाकटा भाऊ आहे. तेथे तो राज्य करीत आहे. तो प्रेत रूपी जीव त्या महाधिप्पाड विचित्र राजाला पाहून भयभीत होतो आणि भयभीत झाल्यानंतर अचानक नावाडी समोर येतात आणि कळतं की त्या ठिकाणी एक नदी आहे आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. ते नावाडी म्हणतात, तुझं काय काय पुण्य आहे ते सांग, तू काय काय सत्कर्म केली ते सांग. ते नावाडी त्याचं सत्कर्म बघतात आणि ते म्हणतात की जर तुझं सत्कर्म असेल ती वैतरणी नदी तरुण जाण्याचं, तर तुला आम्ही नावेत घेऊन जाऊ. जर तू गायीचे दान केले असेल तर तुला नाव मिळेल. अशा प्रकारे त्या पापी जीवाला वैतरणी नदीमध्ये तरुण जायचं की बुडून जायचं असा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला असतो. तरुण जाण्याची इच्छा असते, मात्र सत्कर्माचं रेकॉर्ड जवळ पाहिजे, नाहीतर त्या पापीला त्या वैतरणी नदीमध्ये ढकलून दिलं जातं. गटांगळा खातो तो त्यामध्ये. ज्याप्रमाणे माशाच्या गळामध्ये बडीश घालून त्याला ओढून नेतात, त्याप्रमाणे पापी प्राण्याचे तोंडात काटा देऊन आकाश मार्गात असलेली भूते त्या नदीचे पलीकडे तरुण नेतात. तेथे मासिक श्राद्धात दिलेला पिंड वगैरे खातो आणि पुढे चालू लागतो. तथापि तेवढ्याने तृप्त होत नाही आणि भुकेने तहानेने पीडित होऊन मार्गात विलाप करीत रस्ता आक्रमण करतो. 7व्या महिन्याच्या आरंभाला तो भवापद नावाच्या नगरात पोहोचतो. तेथे 7व्या महिन्यामध्ये त्याच्या मुलांनी दिलेले पिंडदान आणि तिलांजली याचा भोग करतो, तृप्त होतो. त्या नगराचे उल्लंघन करून पुढे दुःखद नावाच्या नगरास जाण्यास निघतो. हे गरुडा आकाश मार्गाने चालत असल्यामुळे त्या पापी प्राण्याला फारच मोठे दुःख भोगावे लागते. 8व्या महिन्यात पुत्राधिकांनी दिलेले पिंड व तिलांजली खातो आणि 9व्या महिन्याच्या आरंभी नाना क्रंद नावाच्या नगरीत जातो.
तेथे नाना प्रकाराने आक्रंदन म्हणजे आक्रोश, आरडाओरडा सारखा होत असतो. कांठाळ्या बसतील असा तो आवाज असतो आणि मग भयभीत होऊन जातो, घाबरतो, दुःखित होतो व रडू लागतो. यमकिंकरांनी तिरस्कृत केलेला तो प्रेतरूपी जीव ते नगर सोडून 10व्या महिन्यात सुतप्त नावाच्या नगरीस मोठ्या कष्टाने पोहोचतो. तेथे पुत्राधिकाने दिलेले श्राद्धाधिकांचा उपभोग करून सुख पावत नाही व 11व्या महिन्याच्या आरंभी रौद्र नावाच्या नगरीत जातो. तेथे पुत्राधिकांनी दिलेले 11व्या महिन्याचे श्राद्ध खाऊन 11.5 महिने झाले असता पयोवर्षण नावाच्या नगरीत जातो. तेथे प्रेतरूपी जीवांना महादुःख देणारे असे मेघ वर्षाव करीत असतात. तेथे उनाब्दिक नावाचे श्राद्धचा उपभोग करतो. बघा, 11.5 महिने झाल्यावर जे श्राद्ध होतं त्याला उनाब्दिक श्राद्ध म्हणतात. म्हणजेच 11.5 महिने झाल्यानंतर जे श्राद्ध केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध, सांवत्सरिक श्राद्ध म्हणत नाही. त्यामुळे काही ठिकाणी 11.5 महिने झाले असता वर्ष श्राद्ध करण्याची जी प्रथा आहे ती चुकीची आहे. वर्ष श्राद्ध या शब्दामध्येच ते श्राद्ध कधी करावं ते सांगितलंय, ते म्हणजे वर्ष पूर्ण झाल्यावर. आणि वर्ष पूर्ण ते मृत्यू तिथीला, काही जण आदल्या दिवशी जिवंत तिथीला श्राद्ध करतात, मात्र ते चुकीचं आहे. वर्ष श्राद्ध हे मृत्यूच्या तिथीलाच झालं पाहिजे. वर्ष पूर्ण झाल्यानंतर शीताढ्य नावाच्या नगरीत जातो. त्या ठिकाणी बर्फापेक्षाही महाथंडी आहे. त्या ठिकाणी त्या थंडीमुळे त्याला खूप भूक लागते. 10 दिशांकडे बघतो, कोणी माझा बांधव आहे का मला अन्न पाणी देणारा, मात्र कोणीही बांधव दिसत नाही. माझं दुःख दूर करणारा या ठिकाणी कोणी दिसत नाही. आणि मग त्यामुळे यमदूत त्याला टोचून बोलतात की तुझा बांधव या ठिकाणी भेटण्यासाठी तुझं तेवढं पुण्य आहे का. आणि मग त्या ठिकाणी वार्षिक श्राद्ध खातो आणि पुन्हा धैर्याचा अवलंब करून पुढे वर्ष संपल्यानंतर तो यमाच्या नगरीत पोहोचतो. आणि एवढा प्रवास करण्यासाठी हाता एवढा हस्तपरिमित जो देह त्याला मिळालेला होता तो देह निघून जातो, त्या देहाचा त्याग होतो आणि नंतर अंगठ्या एवढाच देह मिळतो, अंगठ्या एवढाच शरीर मिळतं. आणि या देहाला यातना देह असं म्हणतात, कारण की पुढच्या नरकातील यातना त्याला सहन करायच्या आहेत. त्या सहन करण्यासाठी त्याला अंगठ्या एवढा देह दिला जातो आणि एवढा देह धारण करून तो यमदूतांबरोबर चालू लागतो. भगवान सांगतात की हे गरुडा, ज्यांनी और्ध्व देहिक दान केली नाही. और्ध्व देहिक दान म्हणजे आई वडिलांच्या मृत्यूनंतर जी दानं मुलांनी करायची असतात ती दानं ज्यांच्यासाठी होत नाही, दिली जात नाही, ते पापी लोक पूर्वी सांगितल्याप्रमाणे महाकष्टाने पाशाने बांधलेले रस्त्याने मार्गक्रमण करत असतात. यमाच्या नगरात जाण्यासाठी मोठी 4 द्वारे आहेत, त्यापैकी हा दक्षिणेकडचा मार्ग आहे. या महाभयंकर रस्त्यामध्ये भूक, तहान यांनी पीडित कसे जातात हे तुला मी जसे होते तसे सांगितले. आणखीन तुला काय ऐकण्याची इच्छा आहे. अशा रीतीने गरुड पुराणातील सारोद्धार प्रकरणात यमाचा मार्ग कसा आहे हे सांगितले आहे. या ठिकाणी गरुड पुराणातील हा 2रा अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.